भक्तवर्यमिह भूरि करुणया पाहि भारती तीर्थम। भक्तवर्यमिह भूरि करुणया पाहि भारती तीर्थम। पाहि भारती तीर्थम। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत। आणि तुम्हा सर्व भागवत संहिता वाचन करायला येणाऱ्या श्रोत्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि सगळ्यांना साष्टांग दंडवत। तुमचं सर्वांचं स्वागत। तर मी ध्यान श्लोकाला सुरुवात करते। कस्तूरी तिलकौ ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणम् सर्वांगे हरिचंदनौ सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूड़ामणिः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिंता संतानहंतारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थ कोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानौ विनाशय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः। नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे करुणा पारावार करुणालय गंभीर धननीरद संकाशकृत कलिकल्मषनाश यमुना तीर विहार धृत कौस्तुभ मणिहार पीतांबर परिधान सुर कल्याण निधान
मंजुल गुंजाभूष माया मानुष वेश राधाधर मधुरसिक रजनी करकुल तिलक नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। आपला पंचम स्कंद चालू आहे आणि पंचम स्कंदातले 12 अध्याय आपले पूर्ण झालेले आहेत। जड भरत आणि राजा रहुगणाचा संवाद आपण काल बघितला। राजा रहुगणाला जड भरतानी उपदेश केलेला आहे आणि आजच्या 13व्या अध्यायात सुद्धा आपण बघणार आहोत की रहुगणाची संशय निवृत्ती कशी केली भगवंतानी म्हणजे जड भरतानी कशी केली ते आपण बघणार आहोत। यात त्यांनी संसाराचं रूप किंवा अरण्याचं वर्णन केलेलं आहे। संसार अरण्य कसं आहे हे बघायचंय आपल्याला आणि ह्या रूपकाच्या द्वारे त्यांनी ते आपल्याला सांगितलेलं आहे। गेल्या वेळेला आपण बघितलं ते तम भुक्ता स्वर्ग लोकं विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकं विशंती एवं त्रैधर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते। गीतेतला 9वा अध्याय 21व्या श्लोकामध्ये जे सांगितलेलं आहे की जे तुम्ही सकाम कर्म केलेलं असतं त्याचं ज्या वेळेला तुम्हाला फळ मिळतं त्यावेळेला ते पुण्य फळ तुम्हाला ज्या वेळेला प्राप्त होतं तुम्ही काही चांगली कामं केलेली असतात कर्म तुमची चांगली झालेली असतात आणि त्याचं जे फळ असतं प्रत्येक कर्माचं फळ आपल्याला बंधनकारक आहे आणि जर चांगली कामं असतील तर तुम्हाला ते कर्मफळ म्हणून स्वर्ग लोकात जाता येतं। स्वर्ग लोक मोठा विशाल आहे पण तुमचं तेच स्वर्ग लोकात जाऊन तुम्ही पुन्हा उपभोग घेता म्हणजे त्या पुण्याचं फळ आहे ते तुम्हाला तिथे स्वर्ग लोकात जाऊन उपभोगायला मिळतं आणि ते पुण्य क्षीण झालं की क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशांती पुन्हा तुम्हाला मर्त्य लोकात म्हणजे या पृथ्वी तलावरती यावं लागतं आणि उरलेलं प्रारब्ध तुमचं तुम्हाला भोगावं लागतं। एवं त्रैधर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते। ज्याप्रमाणे 3 प्रवृत्ती 3 गुण तुमच्याकडे असतात त्याप्रमाणे तुम्ही जी कामं केलेली असतात सकाम निष्काम कामाचं काही फळ नसतं म्हणजे त्याला चांगलंही फळ मिळत नाही आणि वाईटही फळ मिळत नाही। निष्काम काम तुम्ही भगवंता प्रित्यर्थ म्हणून करत असता त्यामुळे त्यातून कर्माचं फळ तुम्हाला बंधनकारक होत नाही फळ मिळत नाही याचा अर्थ फळ बंधनकारक होत नाही पण तुम्ही इतर कामं ज्या वेळेला करता त्या प्रत्येक कामाचं फळ तुम्हाला बंधनकारक असतं। कधी ते खूप लवकर मिळतं चहा केलात कर्म केलं त्याचं फळ तुम्हाला गरम गरम चहा प्यायला मिळाला हे मिळालं स्वयंपाक केला त्याचं फळ तुम्हाला गरम गरम अन्न जेवायला मिळालं हे मिळालं। तसंच जे जे कर्म तुम्ही करता त्या कर्माचं फळ एक तर लगेच मिळतं काही काळाने मिळतं किंवा अनंत जन्मानंतर सुद्धा ते फळ मिळतं। तर ते फळ केव्हा मिळतं हे आपल्याला सांगता येत नाही। भीष्म जेव्हा शरपंजरी पडलेले होते त्यावेळेला त्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारलं की भगवंता या जन्मात तरी काही मी असं दुष्ट कर्म केलेलं नाही की ज्या योगे मला या काट्याच्या शय्यावर झोपावं लागावं। मला तर काही आठवत नाही पूर्वजन्म तर मला काही आठवत नाहीये की मी कुठल्या जन्मात असं पाप केलं होतं की ज्यामुळे मला हे कर्म भोगायला लागतंय। त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्यांना त्यांची पूर्व स्मृती जागृत करून देतात आणि त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात येतं की केव्हा तरी ते लहान असताना त्यांनी काही फुलपाखरासारखे जे कीटक असतात किंवा चतुर वगैरे आपण असे म्हणतो त्यांना किंवा
एका सर्पाला त्यांच्या रथाखाली तो सर्प येत होता म्हणून तो मला वाटतं भीष्म राजा होते त्या जन्मामध्ये. ह्या जन्मातलं त्यांचं ते पाप नाहीये. तर ते राजा असताना त्यांच्या रथाखाली तो साप येणार असतो म्हणून तो साप उचलून तो वाचावा म्हणून ते दूर फेकतात आणि तो साप काट्यावर जाऊन पडतो आणि त्या कर्माचं फळ त्यांना अशा रीतीने भोगावं लागत असतं. म्हणजे तुम्ही केलेलं कर्माचं फळ तुम्हाला भोगावंच लागतं. मग ते चांगल्या कर्माचं असू दे किंवा वाईट कर्माचं असू दे, कर्माचं फळ बंधनकारक होतं. आणि आपल्याला जर मोक्ष प्राप्ती हवी असेल, मुक्ती हवी असेल, तर कुठल्याच कर्मफळाच्या बंधनात आपल्याला अडकायचं नाही, ना सत्कर्माच्या ना दुष्कर्माच्या. आणि मग हे यातनं आपली सुटका कशी होईल? तर भगवंतानी भगवद्गीतेत ते सुद्धा सांगून ठेवलेलं आहे आपल्याला की ज्या वेळेला तुम्ही भगवंतां प्रित्यर्थ ते कर्म करता किंवा भगवंतांना अर्पण करून ते कर्म करता, त्यावेळेला तुम्हाला ते फळ त्या कर्माचं फळ बंधनकारक होत नाही. हेच इथे जडभरतानी रहुगणाला सांगितलेलं आहे. हे आपण काल बघितलं. आज मुद्दाम मी हे सुरुवातीला घेतलं. आज मोक्षदा एकादशी आहे, गीता जयंती आहे. आज अनेक वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी श्री भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला रणभूमीवरती ही भगवद्गीता सांगितली. तो दिवस आजचा आहे. म्हणजे आजपर्यंत आपण कुठल्याही पुस्तकाचं किंवा ग्रंथाची जयंती साजरी करतो हे आपल्याला माहित नाही, पण भगवद्गीतेची जयंती मात्र मोक्षदा एकादशीला साजरी केली जाते. मोक्षदा एकादशी होती त्या दिवशी, तो आजचा दिवस होता. आज मोक्षदा एकादशी आहे. तिथीने आपण ही गीता जयंती साजरी करतो. त्यामुळे सुरुवातीलाच मी गीतेतला एक श्लोक घेतला आणि तुम्हाला जडभरतानी जे विवरण केलं होतं ते विवरण त्या श्लोकाच्या माध्यमातून कसं आहे ते सांगितलं. आता आपण आपल्या 13व्या अध्यायाकडे, त्रयोदशोध्यायाकडे वळूया. आता त्रयोदशोध्याय ब्राह्मण उवाच. पुन्हा इथे जडभरत रहुगणाला काय सांगतोय ते आपण बघूया. दुरत्यये ध्वन्यजया निवेशितो रजस्तमः सत्व विभक्त कर्मदृक् स एष सार्थोऽर्थ परः परिभ्रमन् भवाटवीं याति न शर्म विन्दति यस्यामिमे षण्णरदेव दस्यवस् सार्थौ विलुम्पन्ति कुनायकं बलात् गोमायवो यत्र हरन्ति सार्थिकम् प्रमत्तमाविश्य यथोरणं वृकाः प्रभूतवीरुत्तृणगुल्मगह्वरे कठोरदंशैर्मशकैरुपद्रुतः क्वचित्तु गन्धर्वपुरं प्रपश्यति क्वचिच्च शूरयोल्मुखग्रहम्. जडभरत म्हणतायत रहुगण राजाला की ज्याप्रमाणे पैशाच्या मागे लागलेला व्यापाऱ्यांचा तांडा व्यापारासाठी देशोदेशी जाताना एखाद्या दुर्गम अरण्यात पोचावा, त्याप्रमाणे मायेने संसारातून तरुण जाण्यास कठीण अशा प्रवृत्ती मार्गात ढकललेला हा जीव समूह सुखरूप धनाच्या आशेने रज तम सत्व या गुणांनी निर्माण केलेली कर्मे स्वतःच कर्तव्य समजून करीत संसार रूप अरण्यात जाऊन पोचतो. तेथे त्याला जराही सुख मिळत नाही. आपण सगळे गृहस्थाश्रमी लोक ह्या संसार रूपी अरण्यात येऊन पडलेलो. इथे कर्मफलांची दाटी वाटी आहे. अरण्यात खूप भरपूर वृक्ष असतात, वेली असतात आणि आपल्याला त्यातनं मार्ग काढून चालताना कठीण होतं. तसं या संसार मार्गावर एकदा आपण सुरुवात केली, या संसाराच्या रगाड्यातून मार्ग काढणं अतिशय अवघड होऊन जातं. केव्हा? जेव्हा आपण या संसारात लिप्त असतो तेव्हा. म्हणूनच जडभरतानी रहुगणाला सांगितलेलं आहे की हा संसार जो आहे तो अलिप्तपणे करायचा आहे, साक्षीभावाने करायचा आहे. मी माझं मला हा भाव त्यातला टाकून द्यायचा आहे. त्यावेळेला आपल्याला साक्षी भावाने हा संसार करता येईल आणि मग ते अरण्य वाटणार नाही.
तर एखादं छान उपवन वाटेल. आपला संसार आपण अरण्य करायचं की उपवन करायचं हे आपल्या हातात आहे. अरण्य रुदन करावं लागू नये असं वाटत असेल, उपवनात छान उपभोग घ्यावा, फुलांचा वास घ्यावा, फुलांच्या माळा कराव्या, अशी जर काही कल्पना असेल तर आपल्याला हा संसार अलिप्तपणे करायला पाहिजे. संसारातली सगळी कर्तव्य कर्म तर रोजच्या रोज नियमितपणे करायचीच आहे, त्यात कुठेही कसूर करून चालणार नाही. पण म्हणून ती साक्षीभावाने जर कर्म करता आली तर त्यासारखं मोठं सुख नाही, मग अरण्यात गेल्यासारखं वाटणार नाही. पुढे ते म्हणतात, जडभरत राजाला म्हणतायत की हे राजा, त्या अरण्यात म्हणजे प्रपंच विषयक जे अरण्य आहे त्याच्यात कुबुद्धी असणाऱ्या जीवसमूहाला हे इंद्रिय नावाचे 6 चोर बळेच लुबाडतात. आपली पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय ही तशी आहेत, तसे षड विकार आहेत. हे षड विकार या पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत हे षड विकार म्हणजे जणू काही चोर आहेत. कारण त्यामध्ये एक एक पायरी आपण खाली 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 उतरत जातो. पहिल्यांदा कामना निर्माण होते, संकल्प विकल्प करता मन, मग कामना इच्छा निर्माण होते, मोह होतो, लोभ वाटायला लागतो, मग पुढे एक एक ते मिळालं नाही की क्रोध येतो, क्रोध आला कि मग त्यात स्मृतिभ्रंश होतो, स्मृतिभ्रंश झाला की बुद्धीचा नाश होतो. अशा प्रकारे आपण एक एक पायरीने खाली घसरायला लागतो. त्यामुळे हे जे 6 चोर आहेत म्हणजे आपले षड विकार आहेत, काम क्रोध लोभ मोह मद माया मत्सर, हे सगळे जे आपले षड विकार आहेत ते चोर आहेत. ते आपल्याला लुबाडतात, म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियांकडनं ते काम जबरदस्तीने करून घेतात. नाही, कामना निर्माण झाल्याबरोबर नाही, मला आत्ताच्या आत्ता बाजारात जायचं, मला आत्ताच्या आत्ता पैठणी आणायची, की बाजार बंद आहे, लॉकडाऊन झालाय, काय कटकट आहे, किती सरकारने लॉकडाऊन केलाय, मला साडी मिळत नाहीये, म्हणजे राग निर्माण झाला. त्या रागाचा परिणाम घरातल्यांवर झाला, कारण तो राग कुठे बाहेर काढायचा, तर तो साहजिकपणे घरातल्या लोकांवर निघतो. त्यामुळे भांडणं निर्माण होतात, रुसवा फुगवा होतो. दुसऱ्या विषयी जिनी साडी घेतलेली असते तिच्याविषयी मत्सर वाटायला लागतो. आणि ह्या सगळ्यातनं आपल्याला बुद्धीचा नाश मात्र निश्चितपणे होतो. त्यामुळे कुबुद्धी असणारा हा जो जीव समूह आपला आहे, त्यात 6 चोर आहेत, ते आपल्याला बळे जबरदस्तीने हे लुबाडत असतात. त्यामुळे त्या चोरांपासून आपण सावध राहायला हवं, म्हणजेच त्यांच्यावर आपण मात करायला हवी. धर्मासाठी वापरावयाचे द्रव्य स्वतःच्या उपभोगासाठी वापरतो. आपल्याला जी मिळकत असते त्या मिळकतीतला एक वाटा आपण धर्मासाठी नेहमी बाजूला काढून ठेवला पाहिजे. पण असं फारच क्वचित होतं की आपण धर्मासाठी, या महिन्याची ही मिळकत आहे, तर आपले हिशोब तयार असतात. धान्याचं हे बिल द्यायचंय, किराणा मालाचं हे बिल द्यायचंय, घराचं हे भाडं द्यायचंय, किंवा घराचा हा हप्ता द्यायचा, इलेक्ट्रिकचं बिल द्यायचंय, नेटचं बिल भरायचंय. म्हणजे उपभोग आपण जे घेणार आहोत त्या सगळ्याची बिलं देण्यात आपला सगळा पैसा संपून जातो. धर्मासाठी आपण त्यातनं काहीही बाजूला काढू शकत नाही. म्हणजेच ते मात्र आपण विसरून जातो आणि उपभोगासाठी असलेलं द्रव्य सगळं आपलं खर्च होऊन जातं. लांडग्याने कळपातील मेंढराला आपल्याकडे ओढावं, तसे स्त्री पुत्रादी रूप कोल्हे परमार्थाविषयी बेसावध असणाऱ्या जीवाला आपल्याकडे ओढत असतात. आणि आपण जर परमार्थात आपल्याला गोडी असेल तर आपल्याला कितीही इतर कामनांनी स्वतःकडे खेचलं तरी आपण पुन्हा म्हणतो, नको आत्ता नाही हे काही करायचं, आता आपल्याला भागवत वाचायची वेळ आहे, 3 वाजलेले, आता कुठलाही टीव्ही बघायचा नाहीये, कुणाचाही फोन रिसीव्ह करायचा नाहीये, कुठलंही उपभोगाचं साधन आपण आता स्वीकारणार नाही आहोत. 3 ते 4 ही आपली वेळ भागवताची आहे. म्हणजे शार्प 3 ते 4 आपण ही वेळ भागवताला देणार आहोत, परमार्थाला देणार आहोत. हे एकदा आपण हे ठरवलं, मनाशी निश्चय केला की तो निश्चय पार पाडण्यासाठी आपण अतिशय कठोरपणे तो निश्चय पार पाडला पाहिजे. कारण इतर मोह आपल्याला बोलवत असतातच, कधी नवरा हाक मारतो, कधी नातवंड हाक मारतात, कधी काही. पण एकदा त्यांना समजलं की आजी आपली रोज भागवत 3 ते 4 बघणार आहे, ऐकणार आहे,
त्यावेळेला ती आपल्याला कुठलाही प्रतिसाद देणार नाही, तर त्याची घरातल्यांना सुद्धा सवय होईल की नाही ह्या वेळात तिला त्रास द्यायचा नाही. पण आपण मात्र स्थिर बुद्धीने, निश्चयात्मक बुद्धीने तो निश्चय करायचा आहे किंवा आपल्याला तिथे स्थिर ठेवायचं आहे त्या परमार्थात. त्यामुळे आपलं स्त्री पुत्रादी कोल्हे जे आहेत ते आपले लचके तोडणार नाहीत आणि आपल्याला पण त्याचा त्रास होणार नाही. साक्षी भावानी ते आपलं भागवत ऐकतील आणि आपण मात्र अनन्य शरण होऊन ते भागवत ऐकू. ते पाहतील आजी कशी भागवत ऐकतीये, मग त्याच्यावरनं आपली चेष्टा करतील, पण आपण त्याचा प्रतिसाद द्यायचा नाही आणि त्यामुळे आपण दुःखी व्हायचं नाही. आपल्या स्थिर बुद्धीने आपण इथे डट के रहना म्हणतात हिंदीमध्ये, तसं अगदी निष्ठापूर्वकपणे भगवंतांची अनन्य शरण होऊन ही भागवत कथा किंवा हे भागवत संहिता वाचन आपण करायचं. पुढे ते म्हणतात, पुष्कळ वेली, गवत, झुडपे यामुळे जाण्यास कठीण अशा गुहेत पोचलेल्या माणसाला डास, मधमाशा यांनी हैराण करम. ही संसाररूपी गुहा आहे. आपलं घर म्हणजे एक गुहा आहे असं कल्पना करा. या गुहेत आपण शिरलो की आपले जे सगळे घरातले मेंबर्स आहेत ते जणू कोल्हे लांडगे आहेत आणि ते आपल्या परमार्थावर अटॅक करणार आहेत, हल्ला करणार आहेत, आपल्याला त्याच्यापासून दूर करणार आहेत. आई नाही आई, आज अजिबात आई तू बसायचं नाहीयेस, लॅपटॉप उघडायचा नाही, मोबाईलवर जॉईन व्हायचं नाही, लिंक ओपन करायची नाही, आम्हाला आज अमुक अमुक करून तू दिलंच पाहिजे. अशा प्रकारचे हे कोल्हे लांडगे आपल्याला त्यांच्याकडे खेचत असतात. डास, मधमाशा असं सुद्धा तुम्ही त्यांना म्हटलं. इथे रूपक अनेक दिलेली आहेत आपल्याला जडभरतानी. कोणतेही रूपक तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना लावा आणि हे आपलं घर म्हणजे ही गुहा आहे. त्याप्रमाणे कामना, निरनिराळी कामे यांनी कठीण असलेल्या गृहस्थाश्रमात राहणाऱ्या माणसाला दुर्जन लोक म्हणजे ते दुर्जन आहेत असं नव्हे, पण ह्या भागवत संहिता वाचनात त्यांना रस नाही, त्यामुळे ते दुर्जनाप्रमाणे आपल्याशी वागतात, आपल्याला सतावून सोडतात. काही वेळेला अरण्यात गेलेल्या माणसाला असंभाव्य नगराची आकृती दिसावी व ती त्याला खरी वाटावी, तसे हे देहरूप नगर आहे. आपण देहरूप नगर, नवद्वार असलेलं हे नगर पुरंजन आख्यानात परिपूर्णपणे ऐकलेलं आहे आणि आपण नुकतंच ते ऐकलंय, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या ते लक्षात असेल की काय आहे पुरंजनाचं आख्यान. पुरंजनाला काय वाटलं होतं की हे देह म्हणजे हे नगर आहे पूर्ण आणि याला 9 द्वार आहेत आणि या 9 द्वारांनी आपण अनेक कामना करतो, डोळ्यांनी आपण बघतो, त्यावेळेला आपण बाह्य स्वरूप सगळं बघत असतो आणि त्याच्याकडे बाह्य जगाकडे खेचले जातो. पण आपल्याला वास्तविक अंतर्मुख व्हायला पाहिजे. आतमध्ये असलेल्या आत्मारामाकडे आपली नजर गेली पाहिजे. आपले कान सुद्धा बाहेर आहेत, ते पण बाहेरच ऐकत असतात. मुखानी आपण भगवत नाम घेण्याच्या ऐवजी बाहेरच्या माणसानी काय केलंय काय नाही केलंय या विषयात आपल्याला रस जास्त असतो. अशा प्रकारे या 9 द्वारांनी आपण निरनिराळी बाह्यांतर होणारी, बहिर्मुख होणारी अशी कामं करत असतो आणि अंतर्मुख होणं हे आपल्याला गरजेचं असतं. हे पुरंजन आख्यानात आपल्याला पुरेपूर कळलेलं आहे. तर काही वेळा अरण्यात गेलेल्या माणसाला असंभाव्य नगराची आकृती दिसावी व ती त्याला खरी वाटावी, तसं हे देहरूप नगर जीवाला सत्य वाटू लागतं. जे पुरंजन आख्यानात सांगितलंय तेच इथे जडभरतानी सांगितलेलं आहे की काही वेळा अरण्यात गेलेल्या माणसाला वेगाने धावणारे प्रकाशित पिशाच दिसावे व त्याने त्याच्या आकर्षणाने त्याच्या पाठोपाठ पळावे, तसा संसार अरण्यातील हा जीव सोन्याच्या आकर्षणामुळे त्याच्या मागे लागून ते मिळवण्यासाठी खटपट करतो. मला बांगड्या, आता नवीन कोणाचं तरी कार्य आहे, मग नेहमीच्याच बांगड्या मी काय बरं घालायच्या, मला यायला नवीन बांगड्या पाहिजेत, छान लपकेदार गळ्यातला नेकलेस पाहिजे किंवा उत्तम साडी पाहिजे, अशा प्रकारच्या कल्पना आपल्या असतात. हे संसारातल्या अरण्यामुळे आपल्याला या मोहामध्ये आपण गुंतून जातो. ही जणू काही आपल्या मानगुटीवर बसलेली मोहाची पिशाच्च आहे आणि ती दूर करायची आहेत आपल्याला. आणि पण हे मिळवण्यासाठी माणूस इतकी काही खटपट करतो की न भूतो न भविष्यती. त्यासाठी तो ओव्हर टाइम करेल, डबल काम करेल किंवा कर्ज काढेल आणि ते पाहिजे तरी घेईल. EMI वर आजकाल घेता येतं आणि मग नंतर हप्ते भरत बसायचे
आणि मग काटकसर करायची. अशा प्रकारचं जीवन आकर्षणामुळे नाना खटाटोप करून माणूस करत असतो. हे सगळं मोहापायी होत असतं. म्हणून याला संसार रूपी अरण्य असं म्हटलेलं आहे. चौथ्या श्लोकाकडे आपण वळूया. निवासतो यद्रविणात्म बुद्धिस्ततस्ततो धावति भो अटव्याम क्वचिच्च वाक्योत्थित पांसुद्धुम्रा दिशो न जानाति रजस्वलाक्षः अदृश्य झिल्लिस्वन कर्णशूल उलूक वाग्भिर्व्यथितान्तरात्मा अपुण्य वृक्षान् श्रयते क्षुधार्दितो मरीचितो यान्यभिधावति क्वचित् क्वचिद्वित्तो याः सरितोऽभियाति परस्परं चालशते निरन्धः आसाद्य दामं क्वचिदग्नितप्तो निर्विद्यते क्वच यक्षैर्नृतासुः सुरैर्नृतस्वः क्वच निर्विण्णचेतास् शोचन् विमुह्यन्नुपयाति कश्मलम् क्वचिच्च गन्धर्वपुरं प्रविष्टः प्रमोदते निर्वृतवन्मुहूर्तम्. अरण्यात पोचलेला माणूस राहण्यासाठी जागा, पाणी, द्रव्य इत्यादी मिळवण्यासाठी इकडे तिकडे भटकतो. कारण त्याला भुकेने आणि तहानेने तो व्याकुळ झालेला असतो. त्याचप्रमाणे या संसार रूप अरण्यात आलेला जीव राहण्यासाठी घर, अन्न, पाणी, द्रव्य इत्यादी मिळवण्यासाठी खूप धावाधाव करतो. घर देता का कुणी? घर नटसम्राट नाटक आपल्याला आठवत असेल. उतार वयात सुद्धा काही वेळेला आपल्याला या घरासाठी वणवण करावी लागते आणि त्याची कारण अनेक असतील, पण ते मोहामुळेच आपण त्या सगळ्या परिस्थितीला सामोरं आपल्याला जावं लागतं. त्याचमुळे म्हटलेलं आहे की संसार रूप अरण्यात आलेला जीव राहण्यासाठी घर, अन्न, पाणी, द्रव्य इत्यादी मिळवण्यासाठी खूप धावाधाव करतो आणि ते मिळाल्यानंतर त्याच्याविषयी आपलेपणा बाळगून ते गेले असता त्याला खूप दुःख होते. किती आपलेपणा बाळगतो आपण. म्हणजे एखाद वेळेला एखाद्या पाहुण्याकडनं खुर्ची जर भिंतीला टेकली तर त्या भिंतीला लावलेला रंग खरवडला जातो, म्हणून घरातल्या मालकिणीचं लक्ष सतत त्या खुर्चीकडे असतं. मग शेवटी ती त्या पाहुण्याला सांगते, जरा खुर्ची पुढे घ्या ना, भिंत खराब होतीये. म्हणजे आपण माणसांना जपायचं आहे का घराला जपायचं आहे? घर आपल्याला राहण्यासाठी आहे का घरासाठी? आपण कुठेतरी आपला हेतूच बदलतो. त्यामुळे त्या घराला आपण इतकं सांभाळतो, कमालीच्या बाहेर आपण त्या घरामध्ये प्रत्येक विटेत आपलं मन गुंतलेलं असतं. बरोबर आहे अगदी. त्यासाठी आपण पै करून पैसा जमा केलेला असतो, कर्ज काढून ते घर घेतलेलं असतं. त्यामुळे ते घर शेवटपर्यंत आपण जगतो. पण माणसासाठी घर आहे का घरासाठी माणसं आहेत, हा विचार एकदा माणसाने केला पाहिजे. ते घर सजवायचं म्हणजे किती सजवायचं? हॉटेलमध्ये एखाद्या राहिल्यासारखं वाटावं इतकं ते घर आजकाल इंटिरियर डेकोरेशनच्या नावाखाली ते इतकं सजवलं जातं. ते घर नसून हॉटेल वाटावं. त्या घरातला साधा समृद्धपणा कुठेतरी हरवून बसतो आणि मोहापायी हे सगळं होतं आणि त्यामुळे दुःख पदरात येतं. नातवंड झाल्यानंतर मग त्या नातवंडाने घरावर जरी रेघोटी ओढली रंगाच्या खडूनी, तरी बाईचं काळीज असं कलकलतं. अरे काय तू माझी सगळी भिंत खराब करून टाकली. मग त्या नातीने काय करायचं? जर गोकुळात गोप नांदायला आलेला आहे, कृष्ण आलेला आहे, तर त्या कृष्णाला, त्या गोपीला मन मुराद हिंडू दे, खेळू दे, पळू दे, धावू दे. तर तुम्ही त्या घराला जपत बसता आणि त्याच्यावर, त्या मुलावर बंधनं आणत बसता. इतके आपण त्या घरामध्ये गुंततो. वावटळीमुळे उडालेली धूळ सगळीकडे भरल्यामुळे, डोळ्यातही गेल्यामुळे अरण्यात गेलेल्या जीवाला जशा दिशा कळत नाही, त्याचप्रमाणे वावटळीप्रमाणे गरगर फिरणाऱ्या स्त्रीच्या प्रेमविलासाधिकांनी ज्यांची दृष्टी धुंद झालेली असते, असा जीव कर्माच्या साक्षी असणाऱ्या दिशारूप देवतांना जाणत नाही. आणि मग त्या घर याचा अर्थ मला उपभोगाच्या वस्तू असं म्हणायचं होतं. घरात असलेल्या सगळ्या उपभोगांच्या वस्तूमध्ये आपण इतके गुंतत जातो की त्या वेळेला आपण आपल्या आत्मस्वरूपाला पूर्णपणे विसरून जातो.
जो साक्षी भावाने हे सगळं बघत असतो, ऐकत असतो, त्याला आपण पूर्णपणे विसरतो आणि त्यामुळे आपल्या हातून अनेक वेळेला कुकर्म होतात. त्या नातवंडाने त्या घरातलं काही चादर विस्कटली, पलंगावरची बेडशीट विस्कटली की त्या नातवंडावर एवढी आग पाखडतो, काय सगळं विस्कटून टाकलं, आता मी घर आवरलं होतं, एवढं तुला नीट ठेवता येत नाही. म्हणजे त्या नातवंडाला प्रेमाने आत्मस्वरूपाने बघून त्याचे लाड कौतुक करायचं दूर राहतं, तर आपल्या शिस्तीच्या दट्ट्या पायी ते नातवंड आपल्या जवळ यायला सुद्धा घाबरतं, अशी परिस्थिती निर्माण होते. न दिसणाऱ्या घुंगुरट्याच्या आवाजाने कानशूळ उठलेला अरण्यवासी घुबडांच्या धुतकाराने भयभीत होतो. काही वेळेला जर मोठा आवाज झाला घरात, काही 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 घरांमधनं असं असतं की इतक्या बारीक आवाजात सगळे बोलत असतात आणि माझ्यासारखी एखादी मोठ्या आवाजात बोलणारी स्त्री जेव्हा तिथे जाते तेव्हा त्या लोकांना वाटतं काय ही मोठ्या मोठ्यानी कलकल कलकल करतेय, कलकलाट होतोय, कर्कश आवाज आहे. पण एखाद्याचा आवाज असा असू शकतो हे मान्यच केलं जात नाही आणि मग त्या घरात जायला त्या माणसाला किंवा आपल्याच घरात जर असं कोणी नंतर आलं आणि आपल्याला बंदी घातली, मोठ्यांनी बोलू नकोस ग, हळू बोलत जा जरा, किती मोठ्यांनी स्तोत्र म्हणतेस, म्हटल्यानंतर आपला आवाज दबला जातो. म्हणजे एक प्रकारचा अन्याय आपण समोरच्यावर करतो. तर त्यालाच म्हटलेलं आहे की अरण्यवासी घुबडांच्या गुदकाराने भयभीत होतो. खरा वास्तविक तो प्रत्येक वेळेला घुबडांचा गुदकार असतो असं नाही, पण आपल्याला तसं वाटतं कारण आपल्या बुद्धीत तसं बसलेलं असतं. आपण त्या घराला आणि त्या घराच्या शांततेला इतक्या पराकोटीच जपत असतो, पण मंत्रांच्या उच्चाराने ती शांतता कधीतरी भंग पावली पाहिजे, त्याशिवाय त्याच्यात सकारात्मक ऊर्जा भरली जाणार नाही. बिबट्यासारख्या निषिद्ध झाडाच्या आश्रयाला आपण जातो आणि तहान लागल्यावर मृगजळाकडे धाव घेतो. आधी वाईट वागून आपल्या घरातल्या माणसांना आपण तोडून टाकतो आणि ज्या वेळेला गरज पडते त्यावेळेला असं वाटतं मला कोणी विचारत नाही, नातवंड माझ्याजवळ येत नाही. पण ज्या वेळेला ती नातवंड लहान होती त्यावेळेला अगं घर घाण करू नकोस, खराब करू नकोस, इथे वस्तू ठेवू नकोस, तिथे खेळ पसारा करू नकोस, असं ज्या वेळेला आपण 10 वेळेला म्हटलेलं असतं त्यावेळेला त्या नातवंडाला असं वाटत असतं की आजीपासून दूर जावं आणि ते दूर गेल्यानंतर जर आपण त्याला जवळ घ्यायला बघू लागलो तर ते जमत नाही. त्यावेळेला मात्र आपल्याला वाटतं की तिचा सहवास हवा, मग ते मृगजळाप्रमाणे भासतं. अशा प्रकारे संसारातल्या अरण्यात जीव जीव पाठीमागे निंदा करणाऱ्यांच्या शब्दांनी जसा व्यथित होतो तसाच समोर अपशब्द बोलणाऱ्यांच्या वाग्बाणाने सुद्धा घायाळ होतो. भुकेने व्याकुळ झाला की धर्मभ्रष्ट लोकांचे अन्न सेवन करतो आणि विषय मृगजळासारखे आहेत हे माहीत असूनही त्यांच्या मागे लागतो. आपण जगामध्ये अनेक गोष्टी बघतो, सासरा सून मुलगा आणि सासू असे सगळे सासू सासरे मुलगा सून एकत्र राहत असले तर सून जेव्हा नवीन घरी येते त्यावेळेला तिने केलेल्या प्रत्येक पदार्थाला नाही आमच्याकडे असं नाही करत, हे असं नाही चांगलं लागत, ह्याची चव चांगली नाही, आणि मग सासू सासरे हळूहळू असं म्हणायला लागतात की सुनेने केलेले पदार्थ आम्हाला आवडत नाहीत, पचत नाहीत, रुचत नाहीत, त्यामुळे सगळं सासू स्वतः करत असते किंवा सासरा सुद्धा करायला लागतो आणि हळूहळू ती सून म्हणायला लागते की मी केलेलं जर यांना आवडत नसेल तर मी कशाला करू, तुम्ही करा मी खाते. अशा प्रकारची तिची वृत्ती होऊन जाते की असं आपण जगात बघतो. म्हणजेच त्या आपल्या वागबाणाने आपण तिला घायाळ केलेलं असतं आणि मग ती दूर गेली की आपण म्हणतो गेली निघून, तिने वेगळा ब्लॉग घेतला, वेगळे राहायला लागलेत ते आता. आणि ज्या वेळेला आपले हातपाय चालत नाहीत त्यावेळेला माणसाला पुन्हा त्या सुनेकडेच जावं लागतं आणि त्या सुनेच्या हातच खावं लागतं. मग तेव्हा काय करणार तुम्ही? मग जर तेव्हा ते अन्न तुम्हाला सेवन करावंच लागतं ना, तेव्हा त्यावेळेला तुम्ही अगतिक झालेले असता. मग अशा प्रकारे आपण या मृगजळाच्या मागे का लागतो? हा आता ती आली आहे ना घरात, काही हरकत नाही, अरे वा छान आहे हो, जरा चवीत बदल झाला, बरं वाटलं, असं म्हणायला काय हरकत आहे? स्वीकार करणं कोणत्याही गोष्टीचा हे जास्त सोपं नसतं का? अस्वीकार करून आपण आपली कर्म वाढवून ठेवतो, कर्मफळ भोगायला लागतात नंतर ती, हे आपल्या कसं लक्षात येत नाही. म्हणून या संसाराचं अरण्य जे आहे त्यात आपल्या कोल्हे कुत्रे लांडगे हे आपल्यामध्येच भरलेले प्राणी आहेत सगळे आणि आपल्या वृत्तीतून ते आपण दाखवून देत असतो. पाणी नसणाऱ्या नदीत पडल्यामुळे
माणसाचे हातपाय मोडतात, पाणीही मिळत नाही, आणि ज्या वेळेला मग नंतर परिस्थिती उद्भवते त्यावेळेला मात्र आपण अगदी कोलमडून जातो, मनाने कोलमडतो, शरीरही कोलमडतं, मग मात्र आपल्याला पाणी सुद्धा मिळत नाही. त्याचप्रमाणे हा जीव इह परलोकी दुःखदायक असणाऱ्या नास्तिक मताचा स्वीकार करून दुःखी होतो. जर तुम्ही नास्तिक असाल, देव नाहीच आहे, करतो सगळं मी केलंय, मी कमावलंय, मी खातो, मी पितो, पण ते पचवतं कोण? तुम्हाला ही नोकरी कोणी मिळवून दिली? तुम्हाला हे भाग्य कसं प्राप्त झालं? तुमचा श्वासोच्छ्वास कोण चालवतो? तुमचं रक्ताभिसरण कोण घडवतं? तुमची पचनक्रिया कोण चालवतो? तुम्हाला झोपेतनं कोण उठवतो? तुम्हाला गाढ झोप लागते कशी? या सगळ्याचं उत्तर जर शोधायला गेलो तर ती शक्ती, तो परमेश्वर आहे हे जाणवतं. पण तरी सुद्धा आम्ही छे तो बसलाय तिथे वर आकाशात, तो देणार आहे का? करायचंय मलाच ना. अरे हो, बरोबर आहे, करायचंय मलाच, पण तो शक्ती तो देतो ना करण्यासाठी. त्यामुळे ज्या वेळेला नास्तिक मताचा स्वीकार करतो त्यावेळेला आपण दुःख जणू काही मागून घेतो. नातलगांकडून अन्न वस्त्राधिकांची आशा करतो त्यावेळेला आपण दुःख मागून घेतो. आशा ठेवली की आशा हे सर्व दुःखाचं मूळ कारण आहे असं सुद्धा म्हटलं जातं, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे या अरण्यात आपण कधी कधी वणव्यात होरपळून निघतो, निरनिराळ्या मतभेदांच्या वणव्यात आपण होरपळतो. हे पदोपदी पावलोपावली जगामध्ये आपण बघतो. कदाचित आपल्या घरात तसं नसेल वातावरण, पण इतर घरातनं ते वातावरण आपण बघतो, सिनेमातनं बघतो, नाटकातनं बघतो, मुद्दाम दाखवलं जातं ते, कारण ते घरोघरी तसं घडतं म्हणून पाहिलं जातं किंवा दाखवलं जातं. तर कधी पिशाच्यांना पाहून जीव घेतल्यासारखे दुःखी होतो. तसंच संसार अरण्यातील प्राणी वणव्यासारख्या दुःखदायक घरात राहून कधी शोकाग्नीने होरपळतो, तर कधी राजाने प्राणाहून प्रिय धन कर इत्यादी रूपाने हिरावून घेतल्याने जीव गेल्यासारखा कष्टी होतो. ज्या वेळेला जीएसटी पहिल्यांदा सुरू झालं त्यावेळेला लोकांना, व्यापाऱ्यांना त्याचा इतका त्रास झाला. काय सरकारने जीएसटी लावलाय, जीएसटी भरायला लागतोय, त्यामुळे आमचे पैसे जास्त जात आहेत, अशा प्रकारचं टॅक्स ज्या वेळेला सरकार लावतो, कर ज्या वेळेला आपल्याला भरायला लागतो त्यावेळेला त्या करातून सरकार आपल्याला सुविधा उत्पन्न करून देणार असतं, पण आपल्याला फक्त भरता आपण जो कर भरतो तोच दिसतो. त्या मिळालेल्या सुविधा द्यायलाच पाहिजे सरकारने, कर्तव्य आहे सरकारचं ते. सगळीच जर सरकारची कर्तव्य असतील मग आपलं कर्तव्य काय? आपण काय करणार आहोत? तर आपलं कर्तव्य कर भरणं हे आहे. त्यामुळे राजाने ते कर रूपाने धन घेतलं तर त्यात आपल्याला कष्टी होण्यासारखं काही नाहीये. आपण आनंदाने कर रूपाने ते धन सरकारला दिलं पाहिजे. जसं धर्मासाठी पगार मिळाल्यानंतर आपण काही भाग बाजूला काढला पाहिजे, तसा करासाठी सुद्धा, सरकारला देण्यासाठी सुद्धा काही भाग आपण बाजूला काढला पाहिजे आणि मग बाकीचे उपभोगासाठी वापरले पाहिजे. उपभोगासाठी प्रत्येक आलेला पैसा वापरला पाहिजे असा नाही. आणि हे धर्मात आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही इतका भाग, त्याचे पर्सेंटेज प्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे की किती टक्के तुम्ही देवासाठी वापरा, किती टक्के तुम्ही सरकारला कर दिला पाहिजे आणि किती टक्के तुम्ही उपभोगाला वापरू शकता. म्हणजे पै मिळवलेली मी माझ्यासाठी वापरणार असं होत नाही. काळ केव्हाही तुम्हाला ग्रास करतो, तुम्ही काळाचा घास केव्हाही होऊ शकता आणि मग तुम्ही मिळवलेला पै इथेच राहून जातो आणि तुम्हाला तसंच निघून जावं लागतं. मग तुमची वासना त्या पैशात राहते आणि मग वासना देहानी किंवा तुमचा जो लिंग देह असतो तो वासनामय शरीर मात्र पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम या फेऱ्यामध्ये अडकतो आणि तुम्हाला पुन्हा ते सगळं भोगण्यासाठी आणि उपभोगण्यासाठी यावं लागतं. अधिक बलवान असलेल्या कोणी कधी याचे धन हिसकावून घेतले तर हा दुःखी होऊन शोकाने आणि मोहाने निश्चित होऊन पडतो. जर आपल्याकडचा पैसा नाहीसा झाला तर आपल्याला दुःख होतं. चोरी झाली तर आपण हताश होतो, पोलीस कंप्लेंट करतो, सोनं गेलं, दरोडा पडला तर हताश होतो. पण त्यावेळेला आपण आपल्या मनाचं समाधान असं करायला पाहिजे की जेवढा आपल्या भाग्यात पैसा आहे तेवढाच आपल्याकडे राहतो. पूर्वजन्मी त्या माणसाचं काहीतरी देणं आपण लागत असू म्हणून आपल्याकडून तो पैसा त्याच्याकडे गेला.
चोरीला गेला. सांभाळलं पाहिजे हे बरोबर आहे, सुरक्षितता बघितली पाहिजे हेही योग्य आहे. बँकेत पैसा ठेवला तर आजकाल असं होतं की बँका बुडतात आणि आपला पैसा जातो. त्यावेळेला आपण काय करणार? कष्टाने आपण मिळवलेला असतो हेही बरोबर आहे, पण आपल्या नशिबात असेल तेवढाच पैसा आपल्याकडे राहतो. आणि जर तो तसा गेला नाही तर आपल्याला निरनिराळ्या आधी व्याधी निर्माण होतात आणि व्याधींच्या साठी आपण डॉक्टरवर तो पैसा खर्च करावा लागतो. येणं केन प्रकारे येणं आपल्याला तो पैसा खर्च करावा लागतो आणि आपण कितीही मिळवायचा प्रयत्न केला तरी पुन्हा श्री शिल्लक जेवढी परमेश्वराने आपल्या भाग्यात दिलेली असते तेवढीच आपल्या जवळ राहते. आणि कधी गंधर्व नगरीप्रमाणे असणाऱ्या मनासारख्या नातलगात जाऊन घटकाभर सर्व दुःख विसरून आनंद मानू लागतो. पण आपलं कर्मफळ जर चांगलं असेल, आपल्या लोकांशी संबंध जर चांगले असतील तर आपल्याला उपभोग सुद्धा घेता येतो. नातेवाईकांकडे जाऊन आपण तो उपभोग घेऊ शकतो. मित्र परिवार जर आपण जोडलेला असेल तर त्यांच्याकडे आपल्याला जाता येतं. संसारातल्या अरण्यात सर्वथैव दुःख आहे असं नाही, पण ते सुख कसं मिळवायचं, प्राप्त करून घ्यायचं याचे नियम आहेत किंवा आपल्याला ते कळलं पाहिजे. आत्मस्वरूप जाणून साक्षी भावाने जर आपण संसार करत असू तर आपल्याला ते सगळं प्राप्त होतं. थोड्याच वेळात आपली मीटिंग संपेल, तुम्ही पुन्हा रिजॉईन करा. मी 8व्या श्लोकाकडे वळते. चलन क्वचित कंटक शर्करांघ्रिर नगारुरुक्षुर्विमनाहि वास्ते पदे पदेभ्यन्तरबन्धिनार्दितः कौटुम्बिकः क्रुध्यति वै जनाय क्वचिन्निगीर्णो जगराहिनो जनो नावैति किञ्चिद्विपिनेपविद्धः दष्टस्मशेते क्वच दण्डशूकै रन्ध्रोन्धकूपे पतितस्तमिस्त्रे कर्हि स्म चिक्षुद्र रसान् विचिन्वौ स्तन्मक्षिकाभिर्व्यथितो विमानः तत्रातिकृच्छ्रात् प्रतिलब्धमानो बलाद्विलुम्पन्त्यथ तं ततोऽन्ये. काट्या कुट्याने पायाची चाळणी झालेला अरण्यवासी जेव्हा पर्वतावर चढू इच्छितो तेव्हा उदास होतो. त्याप्रमाणे संकटाने वेढलेला जीव मोठी मोठी कामे करू इच्छितो तेव्हा निराश होतो आणि त्यावेळेला आपल्याला भगवंतांची आठवण येते. जसं अरण्यात चालताना एखाद्या आपण ट्रेकला गेलो असू, पर्वतावर आपल्याला चढायचंय तर तिथे काही सरळ रस्ता नाहीये. दगड आहेत, खाचखळगे आहेत, उंचवटे आहेत, काटे आहेत, झाडं आहेत, वेली आहेत. त्या सगळ्यातनं चालताना आपल्या पायाची चाळणी होऊन जाते. नर्मदा परिक्रमा करताना हा अनुभव बऱ्याच वेळेला येतो. चपलेतनं सुद्धा, बुटातनं सुद्धा काटे आतपर्यंत जातात आणि पायाला टोचतात आणि पाय रक्तबंबाळ होतात. मग जेव्हा असं होतं त्यावेळेला आपण उदास होतो की कशाला मी इथे आलो परिक्रमा करायला किंवा कशाला या ट्रेकला मी आलो. पण ते धाडस केव्हा तरी करायला लागतं. तसंच हा संसार म्हणजे संकटाने भरलेला आहे. हे संकटांचे काटे कुठे जरी कितीही पोचले तरी आपल्याला काम तर करावंच लागतं. तेव्हा निराश होऊन चालत नाही, तर परमेश्वरावर विश्वास ठेवून ही संकट येणार आहे, या संकटावर मात करून आपल्याला पुढे जायचंय. कधी तो भुकेच्या आगीने संतप्त होऊन आपल्या नातलगांवर चिडू लागतो. कुणाकडे तरी जेवायला बोलवलंय, जेवणात स्वयंपाक झालेला नाहीये, खूप वेळ लागतोय, पोटात कावळे ओरडायला लागतात, आपली चिडचिड व्हायला लागते की काय जेवायला बोलवलं होतं तर वेळेवर स्वयंपाक करायला काय झालं. म्हणजे तुम्हाला तुमचा योगक्षेम चालवणारा तो भगवंत आहे. मम तापमपा कुरुदेव, मम पापमपा कुरुदेव, मम तापमपा कुरुदेव, मम पापमपा कुरुदेव.